नमस्कार मंडळी. चला तर मग आज बनवूया कोथिंबीर वड्या. इथे मी छान कोथिंबीर कट करून घेतली. कोथिंबीर वड्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: हिरवी मिरची, जिरं, मीठ आणि लसूण. तर इथे मी घेतलेलं आहे बाजरीचं पीठ. त्यानंतर मिरची बारीक करून घेतली. कट केलेली कोथिंबीर आता मी त्यावर टाकून घेत आहे. इथे कोथिंबीर मी थोडी जास्तच घेतली, कारण कोथिंबीरचा फ्लेवर छान लागतो त्यात जादा घेतल्यावर थोडासा. आता ते थोडं थोडं पाणी टाकून हे मिश्रण एकजीव करायचे. जादा पातळ पण नाही करायचे, घट्टसरच ठेवायचं. त्यानंतर मी इथे अशा आकारामध्ये त्याचे मुटके बनवून घेतले. असे लांबट ठेवले म्हणजे लवकर वाफतात ते, त्यासाठी मी तसे लांबच ठेवले ते. आता माझे सगळे मुटके बनवून तयार झाले. मी ठेवतानाच पहिले जाळीमध्ये ठेवून घेतले ते, कारण आपल्याला गरम पाण्यावर वाफवायचे ते. इथे मी पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. 5 मिनटं पाण्याला तसंच ठेवायचं आहे. उकळी आली का नंतर आपल्याला वरतून ती जाळी ठेवायची आहे. हे बघा तुम्ही बघू शकता, पाण्याला छान उकळी आली. जाळीवर घट्ट झाकण ठेवायचे, जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाही आणि आपले मुटके लवकर वाफळतील. पंचवीस ते 30 मिनटं लागतात त्याला वाफळायला. अधूनमधून झाकण काढून खाली पातेल्यातलं पाणी चेक करत जावा आणि मुटके शिजले का ते पण चेक करत जा. हे बघा, छान आपले मुटके वाफवून तयार झालेत. आता ते थोडेसे थंड झाले का एकदम बारीक बारीक कट करून घ्यायचे, पातळ पातळ. वड्यांचा आकार द्यायचा त्यांना, एकदम पातळ बनवायच्या. हे बघा, मी इथे एकदम पातळ वड्यात काढून घेतल्या. त्या थोड्या थोड्या करून आपल्याला तव्यावरती दोन्ही साईडनी भाजून घ्यायच्या. काही मी तव्यावर टाकल्या आणि काही इकडे. कोथिंबीरच्या वड्या मस्त तव्यावर लावून घ्यायच्या आहे आणि तेल टाकून मस्त आलटून पलटून भाजून घ्यायच्या आहे. हे बघा किती छान आपल्या वड्या भाजून तयार आहे. कुणाकुणाला आवडतात अशा वड्या मला नक्की कमेंट करून सांगा. मला आणि माझ्या मुलांना तर फार आवडतात. आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. मी अशाच नवनवीन रेसिपी घेऊन येण्यास